मराठी अपडेट आणलेले आहे, जो की आजचे गव्हाचे बाजारभाव जे आहेत 11 मार्च 2026 मधील जे आहेत ते आपण आज सांगणार आहोत. तर महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यामध्ये आज जे गव्हाचे माध्यम आहे ते आपण सगळे गव्हाच्या भाव सांगणार आहोत. तर आजचे प्रमुख गहू बाजारभाव प्रति क्विंटलप्रमाणे आपण पाहणार आहोत. तर कोल्हापूर लक्ष्मीपुरी 2,500 ते 5,000, सरासरी 3,750. कारंजा गहू 2,150 ते 2,305, सरासरी 2,200. तुळजापूर 2,100 ते 2,400, सरासरी 2,300. जळगाव मसावत 2,400 ते स्थिर दर. तर शेगाव बोदेगाव 2,300 ते 2,400, सरासरी 2,300. नांदगाव 1,986 ते 2,496, सरासरी 2,425. दुधनी 2,235 ते 2,460, सरासरी 2,460. तर पॅटर्न 2,171 ते 2,411, सरासरी 2,171. तर आपण विदर्भ मराठा विभाग अकोला 2,000 ते 2,400, सरासरी 2,235. अमरावती 28 ते 3,000, सरासरी 29. मालेगाव 2,000 ते 2,412, सरासरी 2,250. तर मुंबई शहरी बाजारपेठ पाहूया. तर मुंबई 29 ते 5,000, सरासरी 3,950. उल्हासनगर 3,000 ते 3,400, सरासरी 3,200. तर देऊळगाव राजा 2,000 2,100, सरासरी 2,100. तर सरबती बाजार पाहूया. तर पुणे सरबती बघूया 4,000 ते 5,000, सरासरी 4,500. हिंगोली सरबती 1,900 ते 2,700, सरासरी 2,550. तर कल्याणी सरबती 2,800 ते 3,600, सरासरी 3,200. तर अशा प्रकारे आहेत आवक स्थिती. तर आज सर्वाधिक गहू खालील बाजाराप्रमाणेच झाले आहे. मुंबई 11,949 क्विंटल, तर कारंजा 7,000 क्विंटल, तर माळेगाव 6,686 क्विंटल, तर पुणे 502 क्विंटल. मोठ्या प्रमाणात आवक असून उच्च दर्जाच्या गव्हाला चांगले दर मिळत आहेत. तर या प्रमाणे जे आहेत आपण जे पाहिलेले आहेत गव्हाचे आजचे बाजारभाव, ते गव्हाची जात व गुणवत्ता, धान्याचा रंग व चमक, शहरी बाजारातील मागणी, बाजार आवक प्रमाण, साठवण, त्याप्रमाणे जे गव्हाचे भाव ते आहे. स्वच्छ व कोरडा गहू बाजार आणा. तर शरबती व उच्च प्रतीचा गहू वेगळा ठेवून विक्री करा. बाजाराचे दर पाहून नियोजन जे आहे ते आपण पाहिलेले आहेत. तर याप्रमाणे आहेत. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर नवीन आपण उद्याचा भाव घेऊन येणार आहोत. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा कशाचा भाव आपण पाहिजे आहे. तर नंतर दुसऱ्या दिवशी आपण भाव सांगू शकाल. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. नवीन असाल चॅनलला तर कंपल्सरी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की नवीन असेच व्हिडिओ आपण तुमच्यापाशी आणत जाऊ. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा. तर